10वीपर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. 11वी 12वी पण छोट्या कॉलेजला असल्यामुळे तिथे पण फार मुली नव्हत्या. त्यामुळे मुलींमध्ये गेल्यावर त्यांच्याबरोबर कसे बोलायचे, कसे वागायचे याचा फारसा अनुभव नव्हता. 12वी नंतर मोठ्या कॉलेजला गेलो आणि FYच्या पहिल्या दिवशी ती दिसली. तिकडे एका घोळक्यात थांबली होती. तिचं अतिशय सुंदर, निरामय आणि मनमोकळं हास्य पाहून मनाला खूप छान वाटलं. जाऊन तिच्याशी बोलावंसं वाटलं, पण आम्ही इतके धीट कुठे. मनातली इच्छा मनातच दाबली आणि सगळे मुकाट्यानं लेक्चरला जाऊन बसलो. तिच्याशी बोलण्याचा योग आला तो FYच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशी. 1 वर्ष तिला लांबूनच बघण्यातच समाधान मानलं. खूप धाडसानं मी बोलायला पुढे सरसावलो आणि माझ्या तोंडातून एकदाचे शब्द फुटले. काय, कसे गेले पेपर? मला इलेक्ट्रॉनिक्सचे दोन्ही पेपर फार अवघड गेले. गेले गट्ट्यातून. आता निकाल लागला की कळेलच कसे गेले होते ते. बाकी सुट्टीत काय करणार? ती बोलली. काय ठरवलं तर नाही. बघू. ओके, बाय. मला जायचंय. बाय. मनात इच्छा नसून पण मला बाय करावे लागले आणि स्कूटीवरून ती निघून गेली. दोघांकडेही भ्रमणध्वनी नव्हता, त्यामुळे सुट्टीभर काहीच संपर्क झाला नाही. आणखी सुट्टी निघून गेली आणि परत एकदा कॉलेजचा दिवस उजाडला. आज ती दिसणार म्हणून मनातल्या मनात मी खुश होतो. ती कुठे दिसतेय का बघायला मी गेटवरच थांबलो. ती आली. गाडी पार्किंगमध्ये नेताना तिने मला बघितलं आणि मस्त स्माईल दिली. ती आपल्याकडे बघून हसली. मी या नशेत असतानाच ती गाडी लावून माझ्या जवळ येऊन थांबली. काय म्हणताय साहेब, इथे का थांबलाय? यावेळेस तिने सुरुवात केली. मला एकावर एक सुखद धक्के बसत होते. काही नाही, सहजच कोणी ओळखीचं दिसतंय का ते बघत होतो. चल, जायचं वर्गात? हो, चल, उशीर झाला आहे. लेक्चर चालू झाला असेल. आणि अशा प्रकारे संभाषणाला सुरुवात झाली. ती बोलायला सुद्धा खूप मस्त होती. तिचे बोलणे तासनतास ऐकावे असे वाटायचे. जसे दिवस पुढे पुढे जाऊ लागले तसे आमच्यामध्ये मैत्री निर्माण झाली. इतर मुलींबरोबर पण मी अगदी बिनधास्तपणे बोलू लागलो. मला बुद्धिबळात आवड. स्पर्धा असल्याने लेक्चर बुडवून मी त्या पत्र्याच्या आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन सराव करायला लागलो. साधारण आठवडा गेला असेल. तिने मला विचारलं, चल, मी पण येते बुद्धी लावायला. अरे वा, चल की. मी एकदम आनंदात उत्तर दिले आणि मग त्या दिवसापासून कोणत्याच लेक्चरला न बसता थेट आर्ट सर्कलच्या खोलीत जाऊन त्या लोकांची नाटक बघत बुद्धिबळाचा सराव करायचा, अशी आमच्या दोघांची दिनचर्या झाली. तिला बुद्धिबळामधलं खरं काहीच येत नव्हतं, तरी ती यायची. कदाचित फक्त माझ्या सहवासात राहायचे म्हणून येत असावी असं मला वाटू लागले. मग ती खास माझ्यासाठी डबा करून आणू लागली. आमच्यामधील नातं हे मैत्रीपुरते उरले नाहीये याची एव्हाना दोघांना जाणीव झाली होती. माझ्यासाठी एखादी वस्तू आवडणे परिचित होतं. पण एखादी व्यक्ती आवडणे हा अनुभव नवीन आणि फार वेगळाच होता. मी तिला विचारायचं ठरवलं. त्या दिवशी ती आली. थोडाफार गप्पा झाल्या. काय रे, आज इतका गप्प का? काही होतंय का तुला? नाही गं, असंच. मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी. अरे मग बोल की. असू दे गं, परत कधीतरी बोलीन. माझ्या मनात काय चालू आहे हे तिने बरोबर ओळखलं. तिला पण हे हवंच होतं की. चल, आपण स्कूटीवर फिरायला जाऊयात, ती बोलली. मी मुकाट्यानं तिच्या मागे बसलो. तिने गाडी पाषाणच्या त्या मस्त एरियात नेली. हा, तू काहीतरी बोलणार होतास. तिने दिलेला सिग्नल न तिचे शब्द कानावर पडताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला कडकडून मिठी मारायची माझी इच्छा झाली, पण वेळ आणि जागा चुकीची असल्यामुळे ते राहून गेलं. गाडी परत फिरली. कॉलेजच्या गेटजवळ पोचेपर्यंतची ती 6-7 मिनिटे मी मनातल्या मनातच हसत होतो. स्वतःवरच मी प्रचंड खुश झालो होतो. या गोष्टीला प्रपोज टाकणे हे म्हणतात हेही मला माहीत नव्हतं. तिने मला कॉलेजच्या दारात सोडले.